आपण कधी अशी कल्पना केली आहे का, की समजा एखादा हक्काचं प्रमोशन आपल्याला मिळालं नाही किंवा आपण अचानक आजारी पडलो हं, किंवा आयुष्यात वारंवार पैशांची चणचण भासत असेल, हं. तर ह्या सगळ्या गोष्टी केवळ नशिबाचा खेळ नसून त्यामागे फक्त आणि फक्त माणसाच्या स्वतःच्या डोक्यातले विचार कारणीभूत असतील तर. बापरे, हा खूपच मोठा दावा आहे तसा. हो ना. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा पुस्तकावर लक्ष केंद्रित करत आहोत जे नेमका हाच दावा करतं. आपण रॉन्डा बर्न यांच्या द सिक्रेट या जगप्रसिद्ध पुस्तकाबद्दल बोलत आहोत. अगदी बरोबर. आणि या पुस्तकाने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातलाय नाही का? नक्कीच. म्हणजे 3 कोटीहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे आणि 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद. हे आकडेच सांगतात की याविषयी लोकांना किती रस आहे. हो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक हे वाचत आहेत म्हणजे काहीतरी नक्कीच असणार त्यात. अगदी. आणि आजच्या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा नियम ही जी संकल्पना आहे ना, ती नवशिक्यांसाठी अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवणं. एक चांगली सुरुवात असेल ही. हो. जेव्हा मी या पुस्तकातील संकल्पना वाचत होते, तेव्हा मला जाणवलं की हा नियम समजून घेणं हे एखाद्या अशा व्हिडिओ गेमसारखा आहे, जो आजवर आपण डोळ्यांवर पट्टी बांधून खेळत होतो. अच्छा, म्हणजे धडपडत पडत. हो, पण अचानक आपल्याला या गेमचे चीट कोड्स सापडले आहेत. म्हणजे डोळ्यांवरची पट्टी निघते आणि खेळण्याचे नियमच बदलून जातात. वा, हा चीटकोडचा दृष्टिकोन या पुस्तकाच्या मूळ गाभ्याला अगदी अचूक स्पर्श करतो बरं का? हो ना. हो, कारण या पुस्तकाचा अभ्यास करताना एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की कसंय, लेखिकेने हा नियम कोणताही जादूटोणा किंवा अंधश्रद्धा म्हणून मांडलेला नाहीये. म्हणजे हा काही चमत्कार नाहीये असं म्हणायचंय. अजिबात नाही. त्याऐवजी आपण जर इतिहास तपासला तर जगभरातील महान तत्ववेत्ते, कलाकार आणि शास्त्रज्ञांनी त्यांच्या कामात अजाणतेपणे का होईना याच तत्वाचा वापर केला होता असा दावा पुस्तकात केला आहे. बापरे! म्हणजे कोणकोणते लोक? म्हणजे विलियम शेक्सपियर यांच्या कविता असोत, बिथोवन यांचं संगीत असो किंवा लिओनार्डो दा विंची यांची चित्रे असोत, या सर्व महान व्यक्तींना विचारांची ताकद माहिती होती, ज्याला आज आपण आकर्षणाचा नियम म्हणतो. अरे वा. पण मग आता हे चीट कोड्स प्रत्यक्ष वापरण्यापूर्वी या खेळाचा सर्वात मूलभूत नियम काय आहे हे समजून घेणं मला वाटतं खूप आवश्यक आहे. नक्कीच पाया पक्का असायला हवा. हो. आणि पुस्तकात या संपूर्ण तत्वज्ञानाचा पाया एका साध्या संकल्पनेवर उभा केला आहे की विचार हे चुंबक आहेत. म्हणजे समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. बरोबर. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. हो. पण म्हणजे ऐकायला हे खूप साधं वाटतं, पण हे नेमकं काम कसं करतं? तसं पाहिलं तर लेखिकेच्या मते मानवी मन हे या विश्वातील सर्वात शक्तिशाली चुंबक आहे. एखादी व्यक्ती जे विचार करते तेच ती स्वतःच्या आयुष्यात खेचून आणते. म्हणजे विचाराने एक प्रकारची खेचण्याची ताकद असते. अगदी तसंच. जसं एक चुंबक लोखंडाला आकर्षित करतं ना, तसंच माणसाचे विचार त्याच्या आयुष्यातील परिस्थिती, लोक आणि घटनांना आकर्षित करतात. हं. पुस्तकात अत्यंत स्पष्टपणे नमूद केले आहे की माणसाची आजची परिस्थिती ही त्याच्या भूतकाळातील विचारांचा थेट परिणाम आहे. माणूस स्वतःच आपल्या विचारांच्या माध्यमातून आपलं जग निर्माण करत असतो. इथे सर्वात मोठी चूक होते असं मला वाटतं. कसं काय? म्हणजे पुस्तकात एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे की लोक त्यांना काय हवे आहे यापेक्षा त्यांना काय नको आहे यावर जास्त लक्ष केंद्रित करतात. हो, हे खूपच सामान्य आहे. हो ना. म्हणजे लोक सतत विचार करतात की मला कर्जात बुडायचं नाहीये, मला आजारी पडायचं नाहीये किंवा मला ट्रॅफिकमध्ये अडकायचं नाहीये. बरोबर. पण या नियमानुसार विश्वाला नाही किंवा नको हे नकारात्मक शब्द समजतच नाहीत. विश्व फक्त विचारांच्या लहरींवर प्रतिक्रिया देतं. म्हणजे ती जी फोकसची ऊर्जा असते त्यावर. अगदी. जेव्हा एखादा माणूस विचार करतो की मला ट्रॅफिक नकोय, तेव्हा विश्वाला फक्त ट्रॅफिक हा शब्द आणि त्यामागील चिंतेची ऊर्जा समजते आणि परिणामी तो माणूस नेमका ट्रॅफिकमध्ये अडकतो. बापरे. आणि याच कारणामुळे हा नियम दुधारी तलवारीसारखा मानला गेला आहे. म्हणजे दोन्ही बाजूंनी कापू शकतो. हो, कारण आकर्षणाच्या नियमाला तुम्ही जो विचार करत आहात तो तुमच्या फायद्याचा आहे की तोट्याचा हे समजत नाही. तो फक्त तुमच्या विचारांच्या वारंवारितेला म्हणजेच फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देतो. जर कोणी सतत आजारपणाचा विचार करत असेल तर पुस्तकाच्या सिद्धांतानुसार ती व्यक्ती आजारपणालाच आमंत्रण देत असते. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. जर विचार हे चुंबक असतील आणि तेच आपलं आयुष्य घडवत असतील तर इथे खूप मोठी व्यावहारिक अडचण उभी राहते. कोणती अडचण?
म्हणजे विज्ञानानुसार पाहिलं तर एका दिवसात माणसाच्या मनात सुमारे 60,000 विचार येतात. 60,000? हो, तो आकडा खरंच खूप मोठा आहे. आता विचार करा, या सर्व 60,000 विचारांवर नियंत्रण ठेवणं हे किती थकवणारं आणि जवळजवळ अशक्य काम आहे. आपण दिवसभर फक्त आपले विचारच तपासत बसलो तर दुसरं काहीच करू शकणार नाही. नक्कीच. यावर पुस्तकात काही उपाय सांगितला आहे का? हो, आणि यामुळं खरोखरच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. पण सुदैवाने रॉन्डा बर्न यांनी यावर एक अतिशय सोपा मार्ग सुचवला आहे. अरे वा, काय आहे तो मार्ग? कसं आहे, प्रत्येक विचारावर लक्ष ठेवण्याची अजिबात गरज नाही. त्याऐवजी माणसाने आपल्या भावनांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. भावनांवर? हो, भावना हे माणसाचं अंतर्गत दिशादर्शक यंत्र आहे, जे सांगतं की विचारांची दिशा योग्य आहे की नाही. अच्छा, म्हणजे भावना हे एक प्रकारचं अलार्म सिस्टम आहे असं म्हणता येईल तर? अगदी योग्य शब्द वापरलात, अलार्म सिस्टम. म्हणजे माणसाला चांगले वाटणे आणि एकाच वेळी वाईट विचार करणे शक्य नसतं. जर आतून आनंदी, उत्साही आणि चांगलं वाटत असेल तर याचा अर्थ विचार सकारात्मक आहेत आणि चांगल्या गोष्टी आकर्षित होत आहेत. बरोबर. आणि याच्या अगदी उलट. हो, जर चिंता, भीती किंवा दुःख वाटत असेल तर तो अलार्म वाजू लागतो की विचार नकारात्मक दिशेने जात आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे 60,000 विचारांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा फक्त मला आत्ता कसं वाटत आहे या एकाच प्रश्नावर लक्ष ठेवणं जास्त सोपं आहे. हो, आणि भावना या विचारांचाच आरसा असतात. आता बघा, विचार हे चुंबक आहेत हे एकदा समजल्यानंतर चुकीच्या गोष्टी आकर्षित करण्याऐवजी या चुंबकाचा जाणीवपूर्वक वापर कसा करायचा याकडे आपण वळूया. हा भाग खूप रंजक असणार आहे. होय, पुस्तकात यासाठी अलादीन आणि जिनीची एक उपमा वापरली आहे. हे विश्व एका जिनीसारखं आहे जो नेहमी म्हणतो, तुमची इच्छा हीच माझी आज्ञा. पण थोडं थांबा, जिनीची उपमा हे थोडं बालिश नाही वाटत? म्हणजे हे विश्व फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एका नोकरासारखं उभं आहे हा विचार पचायला थोडा जड जातोय मला. वरवर पाहता हे बालिश वाटू शकते, मला मान्य आहे. पण लेखिकेचा उद्देश यातून विश्वाची तटस्थता स्पष्ट करण्याचा आहे. तटस्थता? हो, जिनी हा तुमच्या इच्छेवर निर्णय देत नाही की ती चांगली आहे की वाईट, तो फक्त ती पूर्ण करतो. याच धर्तीवर या जिनीकडून आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी पुस्तकात एक अत्यंत सोपी अशी 3 टप्प्यांची प्रक्रिया सांगितली आहे, ज्याला अलादीन प्रोसेस म्हणतात. अच्छा, कोणते आहेत ते 3 टप्पे? पहिली पायरी आहे मागा, म्हणजेच आस्क. आपल्याला नक्की काय हवं आहे हे स्पष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. जर मनातच संभ्रम असेल तर विश्वाला संमिश्र संदेश जातो. एखादा कॅटलॉगमधून वस्तू ऑर्डर केल्यासारख्या आपल्या इच्छा अगदी स्पष्ट आणि अचूक असाव्यात. आणि दुसरी पायरी आहे? विश्वास ठेवा, बिलीव्ह. ही पायरी बहुधा सर्वात कठीण असावी. हो, बऱ्याच लोकांना इथेच अडचणी येते. कारण ती गोष्ट आधीच मिळाली आहे असा ठाम विश्वास ठेवणं आणि संशय न ठेवता सर्व काही विश्वावर सोपवून देणं, हे एका रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देण्यासारखं आहे. अगदी बरोबर. एकदा आपण वेटरला ऑर्डर दिली की आपण स्वयंपाकघरात जाऊन आचार्याला वारंवार विचारत नाही की माझी ऑर्डर कशी बनत आहे, किती वेळ लागेल. नाही विचारत. हो, आपण फक्त टेबलवर शांत बसतो कारण आपल्याला ठाम विश्वास असतो की आपली ऑर्डर काही वेळात आपल्यासमोर येणार आहे. याच प्रक्रियेमागे काम करणारे काही अदृश्य नियम पुस्तकात स्पष्ट केले आहेत. जेव्हा आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा लक्षात येतं की इथे वेळ आणि आकार या संकल्पना खूप वेगळ्या पद्धतीने मांडल्या आहेत. म्हणजे कशा? लेखिकेने क्वांटम भौतिकशास्त्राचा एक रूपक म्हणून वापर केला आहे. या रूपकानुसार विश्वासाठी 1 रुपया निर्माण करण्यात आणि 1 कोटी रुपये निर्माण करण्यात कोणताही फरक नाहीये. खरंच? हो, एका अथांग ऊर्जेच्या स्रोतासाठी आकाराचं काहीही महत्त्व नसतं. जो विलंब होतो ना, तो विश्वाच्या यंत्रणेकडून होत नाही, तर तो माणसाच्या स्वतःच्या विश्वासातील कमतरतेमुळे होतो. आपल्याला 1 कोटी रुपये मिळणं अशक्य वाटतं. आपल्याच मनात शंका असते, म्हणूनच त्याला वेळ लागतो. बापरे, म्हणजे आपणच आपल्या शंकांनी ती ऑर्डर लांबवत असतो. अगदी तसंच. आणि मग या प्रक्रियेची तिसरी आणि अंतिम पायरी आहे प्राप्त करा, रिसीव्ह. ती गोष्ट मिळाल्यावर जो आनंद होईल तो आनंद आत्ता याच क्षणी अनुभवण्यास सुरुवात करा. पण इथेच खरा खेळ सुरू होतो मला वाटतं. कसं काय? दुसरी आणि तिसरी पायरी म्हणजे विश्वास ठेवणं आणि आत्ताच आनंद अनुभवणं हे बोलायला खूप सोपं वाटतं. पण जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यासमोर शून्य बँक बॅलन्स असतो तेव्हा कोट्याधीश असल्याचा आनंद कसा अनुभवायचा? हो, हे कठीण आहे. हे तर स्वतःलाच फसवल्यासारखं वाटू शकतं ना.
अशा वेळी या सकारात्मक लहरींवर पोचण्यासाठी कोणती व्यावहारिक साधने मदत करतात? हाच तर खरा अडथळा आहे. वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील इच्छा यातील दरी कशी भरायची? तर पुस्तकात यासाठी 2 अत्यंत प्रभावी साधने सांगितली आहेत. पहिलं साधन आहे कृतज्ञता, म्हणजेच ग्रॅटिट्यूड. कृतज्ञता. सकाळी उठल्यापासून आपल्याकडे असलेल्या प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी आभार मानण्याची सवय लावणं. जेव्हा बँक बॅलन्स 0 असतो, तेव्हा माणसाचं संपूर्ण लक्ष काय नाहीये यावर असतं. बरोबर आहे. पण कृतज्ञतेमुळे माणसाचा दृष्टिकोन कमतरतेकडून समृद्धीकडे वळतो. जेव्हा माणूस कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा तो विश्वाला सांगत असतो की मी समाधानी आहे, मला आनंद मिळत आहे. आणि मग हा नियम अशीच आणखी परिस्थिती निर्माण करतो ज्यासाठी कृतज्ञ राहता येईल. अरे वा. आणि दुसरं साधन आहे चित्रण, किंवा ज्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. आणि पुस्तकात हे खूप ठळकपणे मांडलंय की हे फक्त डोळे मिटून एखादं चित्र पाहण्यापुरतं मर्यादित नाहीये. हो, तो केवळ एक मानसिक खेळ नाहीये. ती गोष्ट प्रत्यक्ष अनुभवण्याविषयी आहे. त्यात एक उत्तम उदाहरण दिलंय. जर तुम्हाला नवीन कार हवी असेल तर आधी स्वतःच्या हातांच्या पाठीमागील बाजूकडे नीट पहा आणि मग डोळे मिटून तेच हात एका नवीन कोऱ्या कारच्या स्टिअरिंग व्हीलवर आहेत, त्या लेदरचा स्पर्श, तो नवीन कारचा सुगंध, हे सर्व प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रयत्न करा. हो, हे फार प्रभावी आहे. हे अगदी वैमानिकांच्या प्रात्यक्षिक सायम्युलेटरसारखं आहे. वैमानिक जसे जमिनीवरून पाय न उचलता खऱ्या उड्डाणाचा थरार, ताण आणि परिस्थिती अनुभवतात, ज्यामुळे त्यांच्या मेंदूला ती कृती खरीच वाटू लागते, तसंच हे व्हिज्युअलायझेशन काम करतं. नक्कीच. अनेक लोक व्हिजन बोर्डचा वापर करतात, जिथे ते त्यांना हव्या असलेल्या गोष्टींची चित्रे लावतात, जेणेकरून सतत त्यांचं लक्ष त्या ध्येयावर राहील. अगदी बरोबर. आणि या सिम्युलेटरच्या उपमेचा विचार पुढे नेला तर, जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारे सखोल व्हिज्युअलायझेशन करते, तेव्हा ती केवळ एक इच्छा करत नसते. मग ती काय करत असते? पुस्तकाच्या सिद्धांतानुसार ती व्यक्ती विश्वातील अस्तित्वात असलेल्या ऊर्जेची वारंवारिता बदलत असते. आपले विचार हे ऊर्जेचे तरंग आहेत, असं लेखिका मानते. जेव्हा आपण एखादी गोष्ट आधीच मिळाल्याचा आनंद अनुभवतो, तेव्हा आपण आपली फ्रिक्वेन्सी त्या वस्तूच्या फ्रिक्वेन्सीशी जुळवतो. बरं. पण हे सर्व सैद्धांतिक पातळीवर खूप छान वाटतं, पण सामान्य माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न येतो की ही साधने दैनंदिन जीवनातील खऱ्या समस्या कशा सोडवतात? हो, हा व्यावहारिक प्रश्न आहे. पुस्तकात पैसा, प्रेम आणि आरोग्य या 3 मुख्य क्षेत्रांमधील प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणं दिली आहेत. प्रेमाच्या किंवा नातेसंबंधांच्या बाबतीत एका महिलेची अत्यंत रंजक गोष्ट यात दिली आहे. ती गॅरेजची गोष्ट ना? हो, तिला एक आदर्श जोडीदार हवा होता आणि तिने त्या जोडीदाराची सर्व वैशिष्ट्ये लिहून काढली होती. ती नियमितपणे व्हिज्युअलायझेशन करत होती, पण तरीही तिच्या आयुष्यात कोणी येत नव्हतं. होय, आणि तिचं अडकण्याचं कारण खूप मजेशीर होतं. हो ना? एके दिवशी तिला अचानक जाणवलं की तिचा प्रत्यक्ष कृती तिच्या विचारांच्या अगदी विरुद्ध आहेत. तिचं गॅरेज स्वतःच्याच गाडीने आणि सामानाने पूर्ण भरलेलं होतं आणि तिच्या वॉर्डरोबमध्ये नवीन कपड्यांसाठी अजिबात जागा नव्हती. म्हणजे ती विश्वाला सांगत होती की तिला जोडीदार हवाय, पण तिच्या आयुष्यात त्याच्यासाठी भौतिक जागाच नव्हती. बापरे. त्यानंतर तिने स्वतःच्या गॅरेजमधील जागा रिकामी केली, जेणेकरून तिच्या भावी जोडीदाराची गाडी तिथे उभी राहू शकेल. तिने वॉर्डरोबमध्ये जागा तयार केली. ती पलंगाच्या मध्यभागी झोकण्याऐवजी एका बाजूला झोपू लागली. अगदी छोट्या छोट्या गोष्टी. हो. या कृतींमधून तिने स्वतःच्याच मेंदूला आणि विश्वाला संदेश दिला की ती खऱ्या अर्थाने जोडीदारासाठी तयार आहे. आणि पुस्तकाच्या दाव्यानुसार त्यानंतर अगदी थोड्याच वेळात तिला तिचा आदर्श जोडीदार मिळाला. आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी आणखीन एक मुद्दा यात आहे बरं का? कोणता? असंच काम करतं असं पुस्तक सांगतं. पैशाबद्दल काय सांगितलंय? जर सतत बिलांवर आणि कर्जावर लक्ष केंद्रित केलं तर कर्जच वाढेल. बिलं उघडून पाहताना अरे रे आणखी एक बिल असा विचार करण्याऐवजी मी हे सहज विकत घेऊ शकतो असा विचार करणं आवश्यक आहे. आणि पैशाच्या बाबतीत एक खूपच वेगळा दृष्टिकोन यात मांडलाय. पैसा मिळवण्यासाठी पैसे दान करणे महत्वाचं आहे. दान करणे म्हणजे आधीच पैसे नाहीत आणि त्यात दान करायचे? हो, कारण जेव्हा तुम्ही आनंदाने पैसे दान करता तेव्हा तुम्ही एक शक्तिशाली संदेश पाठवत असता की माझ्याकडे भरपूर आहे. ही विपुलतेची भावना अधिक संपत्ती आकर्षित करते. जर भीतीने पैसे धरून ठेवलेत तर कमतरतेची ऊर्जा निर्माण होते. हे खरंच विचार करायला लावणार आहे. यानंतर आरोग्याबद्दल दिलेली कॅथी गुडमान यांची कथा येते. इथे मला आपल्या श्रोत्यांसाठी एक स्पष्टीकरण द्यायचं आहे की आपण इथे कोणताही वैद्यकीय सल्ला देत नाही आहोत.
अगदी बरोबर. हे महत्वाचं आहे. आपण फक्त पुस्तकात काय म्हटलंय आणि त्यामागील विचारसरणी काय आहे यावर चर्चा करत आहोत. तर पुस्तकात असा एक अत्यंत धाडसी आणि विवादास्पद दावा केला आहे की कॅथी गुडमन यांना स्तनाचा कर्करोग झाला असतानाही त्यांनी आजारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पूर्णपणे बरे होण्यावर विश्वास ठेवला. त्यांनी सतत हसत राहण्याचा आणि आनंदी राहण्याचा मार्ग निवडला. पुस्तकाच्या दाव्यानुसार कोणत्याही प्रकारची रेडिएशन किंवा किमोथेरपी न घेता अवघ्या 3 महिन्यात त्या आजारातून मुक्त झाल्या. हसणे हे सर्वोत्तम औषध आहे आणि तणाव हेच सर्व आजारांचे मूळ आहे असा निष्कर्ष पुस्तकातून काढला आहे. हा खरोखरच एक खूप धाडसी दावा आहे आणि त्यावर अनेक मतभेद असू शकतात. नक्कीच. पण लेखिकेला या उदाहरणातून शरीरावर मनाचा किती सखोल प्रभाव असू शकतो हे दाखवून द्यायचे आहे. वैद्यकीय उपचारांसोबतच किंवा त्याही पलीकडे जाऊन सकारात्मक विचार, कृतज्ञता आणि आनंदी राहण्यामुळे शरीराची ताणतणाव हाताळण्याची आणि नैसर्गिक क्षमता वाढवण्याची जी प्रवृत्ती असते त्यावर या पुस्तकाने भर दिला आहे. या पूर्ण चर्चेत मला एक अत्यंत महत्वाचा दुवा जाणवला. कोणता दुवा? या तिन्ही उदाहरणांमध्ये ती जोडीदाराची वाट पाहणारी महिला असो, पैशांचा विचार असो किंवा कॅथी गुडमन यांची आरोग्याची कथा असो, एक समान धागा आहे. तो म्हणजे भौतिक पुरावा मिळण्याआधीच कृती घडली आहे. बरोबर. गॅरेजमधील जागा जोडीदार मिळण्याआधीच रिकामी केली गेली. कर्जाचे बिल हातात असतानाच मी श्रीमंत आहे अशी भावना निर्माण केली गेली. आणि शरीरात कर्करोग असतानाच संपूर्ण निरोगी असल्याचा आनंद साजरा केला गेला. हे आपल्या सामान्य मानवी प्रवृत्तीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. आपण नेहमी म्हणतो, आधी मला पुरावा दाखवा, मग मी विश्वास ठेवेन. पण हा नियम सांगतोय, आधी विश्वास ठेवा आणि तशी कृती करा, मग तुम्हाला पुरावा दिसेल. याच दृष्टिकोनातून बघितलं तर लक्षात येतं की आपण नेहमी मी कोण आहे आणि माझी सध्याची परिस्थिती काय आहे हे मान्य करून त्याच चौकटीत अडकून राहतो. अगदी. पण आकर्षणाचा नियम सांगतो की वर्तमान परिस्थिती ही फक्त भूतकाळातील विचारांचं फळ आहे. खरी ताकद मी कोण होऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करण्यात आहे. जेव्हा माणूस ती भावी ओळख आजच जगतो तेव्हा तो भविष्याला वर्तमानात ओढून आणत असतो. बापरे. तर या सर्वांचा अर्थ काय आहे? आपण या संपूर्ण सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर असं म्हणता येईल की हे पुस्तक आपल्याला स्वतःला एका युनिव्हर्सल माइंडचा किंवा वैश्विक ऊर्जेचा भाग मानायला शिकवतं. होय. आपले विचार ही केवळ आपल्या डोक्यातील काही अदृश्य प्रक्रिया नसून ती एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आहे जी आपल्या सभोवतालच्या जगाला आकार देते. आपण केवळ आपल्या जीवनातील घटनांचे प्रेक्षक नाही आहोत, तर आपण आपल्या जीवनाचे प्रत्यक्ष शिल्पकार आहोत, असा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. नक्कीच. आपल्या हातात आपलं भविष्य घडवण्याची ताकद आहे. फक्त ती ताकद ओळखून ती सकारात्मक विचारांच्या आणि कृतज्ञतेच्या दिशेने वापरणं गरजेचे आहे. हा या चीट कोडचा मुख्य गाभा आहे. हो, पण या सर्व चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण झाला आहे, जो कदाचित या पुस्तकाच्या मर्यादेच्याही पुढे जातो. असा कोणता प्रश्न? आपण पाहिलं की प्रत्येकाचे विचार त्यांचं आयुष्य घडवतात. पण जर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्यांच्या स्वतःच्या विचारांचा परिणाम असेल, तर जेव्हा या सामायिक विश्वात 2 व्यक्तींच्या तीव्र पण एकमेकांच्या अगदी विरुद्ध असलेल्या इच्छा समोरासमोर येतात, तेव्हा काय होतं? अरे चा, हा खूपच खोल विचार आहे. आणि दोघांनीही पूर्ण विश्वासाने व्हिज्युअलायझेशन केलं, तर अशा वेळी काय होतं? ज्याची फ्रिक्वेन्सी सर्वात मजबूत असते तो जिंकतो, की हे विश्व दोघांसाठीही काहीतरी वेगळाच मधला मार्ग काढतं? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा.